प्रभाग 13 आणि 12 जो आहे प्रभाग हा आंबेडकरी गड होता, पण मात्र आंबेडकरी गडामध्ये ही भारतीय जनता पार्टीने एंट्री केली आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने 2 सीटा जिंकलेल्या आहे। काय सांगाल भाऊ, तुम्ही सुद्धा उमेदवार होते, तुमचा सुद्धा पराभव झाला, काय गणित चुकलं आंबेडकर नगरचं, त्या ठिकाणी बीजेपी घुसली? नागरिकांचा कौल आहे तो आम्हाला मान्य करावा लागेल। कुठेतरी आम्ही काही गोष्टी कमी पडलेलो असेल, काही कामं जे चांगले व्हायचे असले नसतील झाले, त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही मागे पडलेलो असेल असं आम्हाला वाटते आणि जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे। त्यांनी आम्हाला 2 सीटा निवडून दिलेल्या, त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचे। आमदार समीर मेघे सुद्धा आलेले आहे, आमदार समीर मेघे सुद्धा आले आहे आणि या ठिकाणी जे आहे आमदारांचं सुद्धा अभिनंदन। भाऊ अभिनंदन, भाऊ अभिनंदन। काय सांगाल, मोठा विजय तुमच्या नेतृत्वात इथे मिळाला? जे काम मागील 11 वर्षापासून वाडी शहरामध्ये जे केलेले आहे त्या कामाला बघून लोकांनी एक फार मोठा आम्हाला आशीर्वाद दिला आणि हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि जनतेच्याच आशीर्वादामुळे आम्ही सगळं करू शकलो आणि यापुढे विकासाच्या कामावरच आम्ही भर देऊ आणि विकासाचंच राजकारण आम्हाला करायचं आहे आणि यापुढे आम्ही करतो। विकासाचं राजकारण आम्हाला करायचं आहे असं जे आहे आमदार समीर मेघे यांनी म्हटलेलं आहे। तर नक्कीच बघू शकता, तर या ठिकाणी महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीने बाजी मारलेली आहे की आंबेडकर नगर सारखा जो गड आहे तो गड जो आहे भारतीय जनता पार्टीच्या काबीज मध्ये गेलेला आहे। कारण 2 सीटा वंचित बहुजन आघाडीच्या आल्या तर 3 सीटा ज्या आहे भारतीय जनता पार्टीनं काबीज केला अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे। सुरुवातीला मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या 4 सीटा आलेल्या आहे, पण आताची जी आमच्या हाती आलेली जी माहिती आहे त्या ठिकाणी 2 सीटा जी आहे वंचित बहुजन आघाडीच्या आल्या आहे आणि 3 भारतीय जनता पार्टीच्या, म्हणजेच आंबेडकर नगरचा जो गड जो आहे तो सुद्धा हे बघू शकता आमदारांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचललेला आहे। आमदार समीर मेघर आहे, हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर भाऊ मेघे आहे आणि समीर भाऊ मेघेच्या नेतृत्वात जे आहे ही निवडणूक मोठ्या प्रमाणात हे लढली आहे। माझ्यासोबत सुजित भाऊ नितनवरे आहे, प्रभारी आहे, जिल्ह्याचे प्रभारी आहेत, वाडीचे प्रभारी आहे। अरे तुम्ही प्रभारी आहात, निश्चित हे श्रेय तर निवडणूक प्रभारी आहे, हे महत्वाचं आहे। निवडणूक प्रभारी सुजित भाऊ नितनवरे आहे, यांच्या प्रभार मध्ये जे आहे ही जी सत्ता जी आहे वाडीवर बसलेली आहे। काय सांगाल भाऊ, मोठा तुम्ही या ठिकाणी विजय प्राप्त केला भारतीय जनता पार्टीने, ज्या ठिकाणी आंबेडकर गड आहे त्याही ठिकाणी तुम्ही सुरुंग लावला। भारतीय जनता पार्टी विकासाचं आणि लोकांच्या समस्या सोडण्याचं काम करते आणि ते सातत्याने सुरू आहे। मोदी साहेबांच्या प्रयत्नाने आणि आमच्या अरे थोडं उचलून घ्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांचं हे पहिलं क्षेत्र होतं, त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब आमचे जे आमदार समीर मेघे साहेब आहेत त्यांच्या कामाची शैली या पूर्णमुळे आणि आम्ही सर्व आमचे जे संघटन आहे संघटन आम्ही मजबूत केलं, आधी संघटन मजबूत करून आणि मी इथे प्रभारी होतो आणि ज्या दिवशीपासून निवडणूक सुरू झाली त्या दिवशी आम्ही सर्वजण मेहनत करून मला हे सांगा, आंबेडकर नगर मध्ये तुम्ही कसे काय घुसले, काय तुम्ही तिथे म्हणजे कसा प्रचार केला? कारण तिथलं आंबेडकरी मुवमेंटचं जे वोटिंग आहे ते तुम्ही बीजेपीनं कॅच केलं, हे कसं केलं? आता ते परिस्थिती गेली आहे जे होती। आपण आपल्या शाहू आंबेडकरचं नाव घेऊन जे काँग्रेसवाले वोट मागत होते ते आता परिस्थिती गेली आहे। लोकांना माहित आहे की जिथे विकास होतो, जिथे काम होतात तिथे लोक वोट मारतात। त्यामुळे आम्ही घरोघरी जाऊन सांगितलं की आम्हाला विकास करायचा असेल, नरेश भाऊला निवडून द्यायचं असेल, त्याचे वाट्याचे मेंबर निवडून द्यायचे तर तुम्ही बीजेपीला मतदान करा आणि आपण आता बघत देशामध्ये तेच सुरू आहे। आंबेडकर नगरचा सर्वात मोठा प्रश्न आहे तिथले जे पट्टे वाटपांचा, अनेक वर्षापासून पट्टे त्या लोकांना मिळालेले नाही आहे। तुमचे तिथे 3 नगरसेवक निवडून आल्याची माहिती आमच्याकडे आहे, प्रश्न सुटेल? तुमचं सरकार आहे, वरतं आहे, खालतं आहे आणि नगर परिषद मध्ये आहे। आता झुडपी जंगलाचा प्रश्न मिटलेला आहे आणि त्याचे पूर्ण सर्वे झालेला आहे, तहसील ऑफिस मध्ये गेलेला आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे ते त्यांचे मंत्री आहेत की आता लवकरात लवकर आम्ही तिथे भट्टे वाटप करणार आहोत आणि या क्षेत्रामध्ये नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे झुडपी जंगलची जागा असेल तिथे लोक जर बसले असतील 20-25 वर्षापासून तर त्यांना सर्वांना पट्टे मिळणार आहे। तर नक्कीच आंबेडकर नगरचा जो प्रश्न आहे पट्टे वाटपाचा, आता तो भारतीय जनता पार्टी कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि तो सोडवलाय पाहिजे। कारण आंबेडकर नगर जो आंबेडकरी मुवमेंटचा गड होता त्या ठिकाणी जे आहे
प्रभारी जे होते सुजित भाऊ नितनवरे वाडीचे प्रभारी यांनी तिथे चमत्कार केला आणि 3 तिथे सीटा निवडून आला. मी पण त्या समाजाचा आहो. मी SC ओरिजिनल आहो. तुम्हाला समाज नाही विचारलं. चला ठीक आहे. तर नक्कीच सर्व जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत सगळ्यांचं WH न्यूज कडून स्वागत करतो आणि वाडीच्या विकासासाठी सगळ्यांनी हिरिरीनं प्रयत्न केलेले पाहिजे. आणखी वाडीचा विकास आणि स्मार्ट वाडी कशी होईल त्या पद्धतीने जर सगळ्या नगरसेवकांनी जर प्रयत्न केला तर नक्की आपली वाडी एक सुजलाम सुफलाम वाडी, सुंदर वाडी, स्वच्छ वाडी हे बनू शकेल. बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.